पुण्याच्या मांजरीत आदिवासी आंदोलकांच्या उपोषणात विद्यार्थ्यांची प्रकृती आता बिघडलेली आहे। आमच्या सर्व मागण्या मान्य करा, आदिवासी विद्यार्थ्यांचा पुण्यात टाहो फोडण्यात येतोय। उपोषणादरम्यान 2 विद्यार्थ्यांना भोवळ आलेली आहे। उपचारासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले। तिकडचीच आपण ही दृश्य पाहतोय। एका विद्यार्थ्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू करण्यात आले। पुण्याच्या मांजरीमधील आंदोलकांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना काही झाल्यास सरकार जबाबदार असल्याचं विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया सुद्धा तिथे उमटते। ॲम्ब्युलन्समध्ये एक उपोषण करता आहे, त्याचं नाव यश पावरा म्हणून आहे। हे सरकार त्याला दुर्लक्ष करत आहे। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमचे हक्क मागत आहे। आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर। 13 दिवस झाले उपोषणाला। आमच्या मागण्या मान्य करा। आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीच नाही। आमच्या मागण्या मान्य करा सर। विद्यार्थ्यांच्या मागण्या सगळ्या मागण्या आमच्या हक्काच्या आहेत। जीव गेला त्याचा उद्या कोण घेईल आमची जबाबदारी? प्रशासन याला जबाबदार आहे। सगळ्यांनी राजीनामा द्यावा। आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काय झालं आम्ही हे सहन करून घेणार नाही। अख्खा आदिवासी समाज इथे येऊन उभा होईल। दोघे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये आहेत, एक आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत। आज जर त्या माझ्या भावाला काय होत आहे तर ह्याचा जबाबदार फक्त आणि फक्त प्रशासन आहे, आदिवासी विकास विभाग आहे, सीएम आहेत। जर माझ्या भावाला, माझ्या बहिणीला काय होत आहे, अख्ख्या समाजानं जागा व्हा, सगळ्यांनी इथे या। मी आग्रह करते सगळ्यांनी इथे या, नाहीतर आम्ही हे आंदोलन आणखी पेटवू। या संदर्भात अधिकच्या अपडेट्स येतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल। ज्ञानेश्वर, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? विद्यार्थी आंदोलकांची प्रकृती बिघडल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? जवळपास या सगळ्या विद्यार्थ्यांच्या 8 ते 10 मागण्या आहेत। त्यातली फक्त एक मागणी मंत्री महोदयांनी आता तोंडी बोलताना सांगितली की आम्ही वयाची अट रद्द करतोय। मात्र या सगळ्या संदर्भातल्या आणखी ज्या वेगवेगळ्या 7 मागण्या आहेत त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत आणि जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे विद्यार्थी असेच उपोषणाला बसू। आमचं उपोषण सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संपणार नाही, अशा पद्धतीची सगळी जी भूमिका आहे ती या सगळ्या विद्यार्थिनींनी घेतलेली आहे। आपण पाहतोय की काही वेळापूर्वी एका विद्यार्थ्याची देखील प्रकृती या ठिकाणी बिघडलेली होती आणि त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी उपोषणावरती अजूनही ठाम असल्याचं आपण पाहतोय। या ठिकाणी एक भगिनी आहे, पलीकडे आपल्याला 2 मुलं दिसत आहेत जे त्यांची उपोषणाची त्यांची जी भूमिका आहे ती अजूनही ठाम असल्याचं सांगतायत। ताई, मला सांगा की तुमच्या वेगवेगळ्या 8 ते 10 मागण्या आहेत, त्यातली एक मागणी पूर्ण झाली आहे। तुम्ही पुढची काय नेमकी भूमिका मांडा? जे मंत्री महोदय साहेब आहेत त्यांनी एकतर आमच्या बाकीच्या सगळ्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय किंवा त्या सोडवल्याशिवाय आम्ही आमचं जे उपोषण आहे ते मागे घेणार नाहीये। ताई, तुमची प्रकृती बरी आहे का? कितवा दिवस आहे तुमचा? आणि जी आता एक मागणी सांगितली जाते की वयाची अट शिथिल केलेली आहे, तर अन्य काही मागण्या आहेत त्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत प्रमुख? माझी तब्येत नॉर्मल आहे। माझा 6वा दिवस आहे उपोषणाचा आणि आदिवासी मुख्यमंत्र्यांनी जरी वयाची अट जी शिथिल केली असेल तरी आम्हाला आश्वासन नको, आम्हाला परिपत्रक पाहिजे। परिपत्रक भेटल्याशिवाय आम्ही उपोषणे सोडणार नाही। आणि आमच्या अजून बाकीच्या मागण्या आहेत जी जसं की 12,500 पैसा भरती आणि बोगस आदिवासी रद्द GR आणि आदिवासी आश्रमशाळेच्या मुली मृत्युमुखी पडल्या त्यांना 1 कोटीची मागणी, त्या बाकीच्या मागण्या आम्हाला मान्य पाहिजेत, तेव्हाच आम्ही उपोषण सोडणार आहेत। आणि त्याचं परिपत्रक आम्हाला पाहिजे, आश्वासन नको। आम्ही आजपर्यंत तुमचं आश्वासनच ऐकत आलोय। आम्ही आमचं अजिबात आदिवासी मंत्र्यांवर आणि ह्या सरकार सहन करावं लागतात, म्हणजे अक्षरशः आमच्यावर, आम्ही पहिली पिढी आमच्या गावातून आम्ही इथे शिकायला आलो आणि आमच्यावर एवढा अन्याय, आदिवासींवर अगोदर पण आमच्या पूर्वजांवर पण एवढा अन्याय झालाय आणि आता पण आम्हाला डाबदल्या जाते। आता आमच्या पूर्वजांनी सहन केला असेल पण आम्ही इथून पुढे अजिबात सहन करणारे नाहीत। त्यांच्या हातात जरी धनुष्य, तेव्हा बिरसा मुंडा धनुष्यबाण घेऊन लढले, पण आता आमच्या हातात आता संविधान आहे आणि आम्ही संविधानाच्या जोरावर आता लढणार आहे। आपण बघतोय की जोपर्यंत लेखी मिळत नाही, परिपत्रक जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच सुरू राहील।
अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती उपोषणाला बसलेले जे विद्यार्थी आहेत ते मांडतात. आपण बघतोय की मोठी गर्दी या सगळ्या विद्यार्थिनींची आपल्याला दिसते. जसं जसं हा मुद्दा आपण मागच्या 13 दिवसांपासून अगदी सुरुवातीलाही आपणच आलो होतो, पहिल्यांदा पुढारी न्यूजनंच या सगळ्या उपोषणाची दखल घेतलेली होती आणि आजचा 13वा दिवस या सगळ्या उपोषणाचा आहे. अन्य काही महत्त्वाचे राहुल गांधींसारखे व्यक्ती असतील, रोहित पवार असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका जी आहे ती या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाजूनं मांडली आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची जी कुठली प्रक्रिया आहे ती सुरू झाली असं म्हणता येईल. आपण बघतोय की या ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झालेली आहे. त्यांची प्रकृती आपल्याला या ठिकाणी दिसते की बिघडलेली आहे. ज्ञानेश्वर, या सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास आपण पाहतोय की या पुण्यातली ही दृश्य पाहतोय. आदिवासी विद्यार्थ्यांना काही झालं सरकार जबाबदार राहील अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटते. मांजरीमध्ये हे उपोषण सुरू आहे. डायरेक्टली म्हणजे पण प्रशासनाच्या माध्यमातून जे पीओ वगैरे आहेत, एटीसी आहेत, त्यांच्या माध्यमातून. ठीक लाईव्ह आपल्या इकडे इथे बस मगाच्या सारखं बसू म्हणजे मला बसू दे, तू तशी फ्रेम लाव. बघा तिला इकडे फोन घ्या. येतो ना बोल पाहिजे. नाही ताई बोलतोय दादा थोडे. मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. यावेळी आता सुप्रिया सुळेंनी आढावा घेतलेला आहे. तर कुठले कुठले मुद्दे या सगळ्या संदर्भानं त्यांनी आढावा घेताना म्हटलेले आहे. जवळपास या निवेदनामध्ये त्यांनी जे काही मुद्दे याच्यामध्ये मांडलेत, ज्याच्यामध्ये त्यांचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक सर्वेक्षण असेल, पेसाचा मुद्दा असेल, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 12,500 पदभरतीच्या संदर्भात असेल, 95,000च्या बाबत त्यांनी जी काही मांडलं की अनेकांनी खोटे दाखले घेऊन सरकारी किंवा बाकी सेवांमध्ये पदभरतीमध्ये आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी काही कन्सर्न लिहून घेतल्याचा तुम्ही मुद्दा आता सांगत होता, तर ते काय होतं? डॉक्टरांची कन्सेंट आता हे जे आंदोलक उपोषण करते आहेत, दासवे यांचं नाव, त्यांनी एक फार गंभीर गोष्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली पाहिजे की जे विद्यार्थी ते उपोषणाला बसलेत त्यांच्याकडून कशा पद्धतीने आणि काय लिहून घेतलं जात आहे ते बघितलं पाहिजे. हे विद्यार्थी जवळपास 13 दिवस बघ आणि हे स्वतः आजही त्यांची कन्सेंट आहे. तुम्हाला वाचेल की डॉक्टरांनी त्याला ऍडमिट व्हायचा सल्ला दिलाय, तरीही तो म्हणतोय की मला परत चक्कर म्हणजे जबाबदारीने घरी जात आहे, मला परत सांगितलं की चक्कर येऊ शकते किंवा काही गंभीर परिस्थिती, तरीही मी ऍडमिट होण्यास तयार नाही. फक्त आंदोलन करणं आणि मागण्या मान्य करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी जीवावर उदार होऊन या भाजप सरकारच्या आणि एकंदर सरकारच्या कार्यपद्धतीवर निषेध व्यक्त करतात. 13 दिवस सरकारला यांच्याशी बोलायला भेटायला वेळ नाही. इतरत्र सगळीकडे सरकारला जायला वेळ आहे, विमान आहे, सगळे, पण 13 दिवस हे उपोषण करते विद्यार्थी. साधे शब्दछल कसा नेमका केला जातोय, तो काय तुमचा नेमका दावा आहे आणि विद्यार्थ्यांची कशी दिशाभूल होते? शब्दछल 2 तऱ्हेने केला गेला. मगाशी जेव्हा मंत्री महोदयांची जेव्हा बाईट पेल त्याच्यामध्ये मागणी विद्यार्थ्यांची अशी की 8 आमची रद्द करावी. त्यांनी पहिल्याच शब्दात असं म्हटलं की 8 आम्ही शिथिल करतोय. आणि शिथिल करतोय म्हणजे ती नक्की त्याचा अर्थ काय? शिथिल म्हणजे तात्पुरती केली, भविष्यात करणारे, यांचे एकच मागणी नाही, याच्यात 13-14 मागण्या. त्या सगळ्या मागण्यांवर सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा आणि त्याचा अध्यादेश काढावा. या विद्यार्थ्यांचं जर उद्या काही बरं वाईट झालं तर याला फक्त आणि फक्त हे सरकार जबाबदार असेल. या माध्यमातून त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्यात ह्या त्यांच्या पूर्ण राष्ट्र मागण्या आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं की शिक्षण असेल, त्यांचा हक्क असेल, त्यांची नोकर भरती असेल, या सर्व मागण्या सरकारने ताबडतोबीनं करणं सरकारला शक्य आहे. तरी देखील सरकार दडपशाहीच्या भावनेतून यांच्याशी संवाद साधत नाही. यांचा जीवाचं जर उद्या काही बरं वाईट झालं तर फक्त आणि फक्त हे भाजप सरकार आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याला जबाबदार असतील. कारण आज त्यांची परिस्थिती बघता या विद्यार्थ्यांपैकी आत्ताच आम्ही येताना एका विद्यार्थ्याला आत्ताच ॲम्ब्युलन्समध्ये नेलेलं आहे, काल 2 जणांना नेलेलं आहे. 3 ते 4 जण ते 13 दिवस जवळपास ते अशा परिस्थितीत आणि संवाद साधायला वेळ नसेल
हे निश्चितपणे दडपशाहीने चाललेलं कारण आहे. एवढी अनास्था का आहे? का वाटतं तुम्हाला सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्या का मागण्या करत नसेल? इतकी अनास्था का दाखवतंय सर? हे सरकार या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुद्धा घाबरतं. मागण्या या सरकारकडे केलेल्या रास्त आहेत. तरी देखील 13 दिवस सुद्धा सरकारचा एक देखील प्रतिनिधीला इथपर्यंत येऊन यांच्याशी बोलायची सुद्धा हिंमत नसेल. म्हणून हे सरकार यांच्या संवादाला सुद्धा घाबरतंय. या मागण्या त्यांच्या न्यायिक हक्काच्या आहेत. इनफॅक्ट त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट असेल, अनेक त्याच्यामध्ये गायडन्स आहेत, पण तरी देखील सरकार करत नाही. तर सरकार हे दडपशाहीने आंदोलन मोडण्यासाठीच म्हणून त्यांच्याशी संवाद साधत नाही. मंत्री उईके दिशाभूल करतायत असं तुम्ही म्हणताय, तर कशी दिशाभूल होते विद्यार्थ्यांची असं तुम्हाला वाटतं? मुळात मंत्री उईके हे आदिवासी विकास मंत्री आहे. माझ्या दृष्टीने आदिवासी विकास खातं हे आदिवासी व्यक्तीला फक्त बाहुलं म्हणून करून ठेवलंय असं आमचा आता निष्कर्ष निघतो. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मला अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे. मग तुम्हाला अधिकार नाही तर तुम्ही राजीनामा द्या. मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही आदिवासी विकास खातं हाताळा. जर राष्ट्रपती आदिवासी म्हणून ठेवता तर खाली आदिवासींचे प्रश्न हाताळायला पण आपण यंत्रणा उभी केली पाहिजे ना. तर फक्त दिखावा मानन करायचं आहे. 3-3 हजार कोटी रुपये आदिवासींचे लाडक्या बहिणीला डायव्हर्ट करताय. तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की आमच्या आदिवासी समाजाचे पैसे डायव्हर्ट करू नका किंवा ऍडिशनल द्या. या सगळ्या मुलांचे 12,500 जर जागा भरायचे झाले तर अशी परिस्थिती येणार नाही मुलांसाठी. जर बोगस मुळातच आदिवासी विकास